रायगडच्या राजकारणात शिवसेना आमदार आणि सुनील तटकरेंमधला वाद सर्वश्रुत आहे। आता या प्रकरणाला सुद्धा वादाशी जोडण्याचा प्रयत्न शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी केला, तर थोरवेंचे आरोप सुनील तटकरेंनी फेटाळत त्यांच्या टीकेला उत्तर दिलंय। रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठेतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कुटीरनीतीचं राजकारण त्यामुळे कदाचित हे संगनमताने झालं असं मला वाटतं। तटकरेचं आत्ताचं राजकारण जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे आम्ही त्या ठिकाणी शत्रू पालवून ठेवलेला आहे राज्यामध्ये, राष्ट्रवादीच्या रूपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या रूपाने। तर बेजबाबदार निखालसपणाने खोटे केलेले हे आरोप आहेत। माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला, पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला। वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु असला विचार माझ्या आयुष्यामध्ये कधी डोक्याला गेला नाही, मला कधी माहिती नाही। आणि अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे, माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही, माझी साधी कधी त्यांची भेटही नाही, फारसा त्यांचा माझा परिचय नाही। हे पहा, मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे। असं मी तटकरे यांचं ऐकून असे धंदे मी करणार नाही आणि मी काही कोणत्या विषयासाठी सुद्धा हे केलेलं नाही। मी केलेलं आहे महाराष्ट्राची संस्कृती खोक्यांची कशा पद्धतीनं फोफावलेली आहे हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी केलेलं आहे। दरम्यान आमदार महेंद्र दळवींनी व्हिडिओतूनच अंबादास दानवेंच्या आरोपांना उत्तर दिलंय। तटकरेंना निवडणूक जिंकण्याच्या शुभेच्छा देताना दळवींच्या जुन्या व्हिडिओतून क्लिप काढून हा मॉर्फ व्हिडिओ बनवल्याचा दावा दळवींनी केला। तो व्हिडिओ महेंद्र दळवींनी समोर आणलाय। जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं। अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अंबादास दानवेंच्या नंतर मनसेनं सुद्धा कॅश बॉम्ब फोडला। दुसरीकडे मनसेच्या संदीप देशपांडेंनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आणला। संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले। पीडब्ल्यूडीच्या हाफकिन शाखेत शाखा अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतली टक्केवारी घेतानाचा व्हिडिओ असल्याचं त्यांनी म्हटलंय। 2,80,000 रुपये केवळ शासनाचा निधी आणण्याकरता घेतले जात आहेत। पीडब्ल्यूडी खात्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देशपांडेंनी केलाय। पीडब्ल्यूडी हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय। अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो। आता आम्ही कामं किती करायची आणि पैसे किती द्यायचे आणि जो जास्ती बोली लावेल त्याचे पेमेंट काढली जातात, बाकीच्यांची पेमेंट काढली जात नाही, कारण शासन सांगतं की निधी कमी आहे। मग निधी जर कमी असेल तर तुम्ही कामं करून का घेताय लोकांकडे? आणि फक्त बऱ्याचशा योजना या कागदावर आहेत, प्रत्यक्षात काम होत नाही। जर म्हणजे घडलेला असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे आणि या बाबतीमध्ये सी आमच्या ज्या मुंबईच्या प्रेसिडेन्सीच्या आहेत त्यांना सूचना दिल्या, ताबडतोब ह्याची जी काही माहिती आहे ती सगळी त्यांनी घ्यावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही तर करू। पण अशा प्रकारे मला वाटते हा जो अधिकारी आहे हा ज्युनियर इंजिनियर आहे आणि त्यानं हा प्रकार केलेला आहे। म्हणजे जो देशपांडे साहेबांनी जो आरोप केला तो ते असू देत किंवा त्याच्यावरचं पण समजा कोणी त्याच्यामध्ये सहभागी असेल तर त्यांना जी असेल ती कायदेशीर त्यांच्यावर ॲक्शन डिपार्टमेंटली घेतली जाईल। आमदार अभिमन्यू पवारांनी त्यांच्या भागातल्या अवैध दारू विक्रीचा मुद्दा सभागृहात पोटतिडकीनं मांडला। लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारू ही आहे असं अभिमन्यू पवार म्हणाले। यावेळी देवेंद्र फडणवीस हे वारंवार सगळ्या विषयांचा संबंध लाडक्या बहिणीशी जोडला जात असल्यानं काहीसे चिडले। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल असं म्हणत फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं। ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकट्याचा नाही आहे, हा विषय सामाजिक आहे।
हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचारा, त्यांना रोज काय त्रास होतोय. कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या आरोग्याबद्दल विचारतात. अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे. अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील. त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा. दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांकडून राज्य सरकारची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचं तब्बल 32 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. 26 लाख अपात्र महिला आणि 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती खुद्द सरकारनं दिली आहे. अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 शासकीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश असल्याचं उघडकीस आलंय. 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची बाब समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष पूर्ण झालंय. क्रूर हत्याकांडानं राज्याला धक्का बसला होता आणि राज्याच्या राजकारणाला सुद्धा कलाटणी मिळाली. हत्येचे भीषण फोटो आणि हास्य करणाऱ्या आरोपींचे फोटो पाहून संतापाची लाट उसळली. त्यामुळे मागील 1 वर्षापासून देशमुख कुटुंब न्याय कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र न्याय तर सोडा, 1 वर्ष उलटूनही हत्ये प्रकरणातला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. हत्ये प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. 4 महिन्यात आरोपींना फाशी दिली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. तो फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे. ते 2-3 पोलीस निलंबित केलेले, त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी लागणार आहे. त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाहीये. त्यांच्याकडे खूप माहिती आहे या संदर्भातली. आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे, त्यालाही याच्या सहआरोपी करा. नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो, लय झालं तर आता 2-4 महिने दम धरणार आहेत. चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर ते फ्रेम करता येईल. फरार आरोपी गोंधळे का गोंधळे कोण आहे काय नाही, ते बिगर बापाचं पुढे गेले हे बघितलं पाहिजे सरकारनं लवकर. कारण इतकी क्रूर हत्या करणारे बाहेर फिरतेच कसं काय, आणि याला लपून ठेवलंय, हे कुठे गेलं नाही. कारण काल जे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फोटो बघितले ना, तेव्हापासून मग आता टंगड्यात गळाल्या. पुन्हा आम्ही कसं तरी थोडं थोडं कुटुंबाला विसरायचं सांगतोय, धीरधारा म्हणून सांगतोय. पुन्हा 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 वेगळे वेगळे फोटो येतात आणि ती इतकी क्रूर हत्या घडून आणली संतोष भैयाची. तो आरोपी फरार कसं काय?